हीच ना तुझी चिपुलटी? हेच ती. तुला कसं ठाऊक? आता आमच्या लाडक्या मुक्ताबाईंना काय आवडतं काय नाही आवडत हे आम्हाला नाही तर कोणाला माहिती असणार? किती ती धूळ, अशी कशी ग खेळतेस माझी मुक्ताई? ज्ञाना, कसा बाबा इतका वकू तू पाण्यात राहतोस कोणास ठाऊक? चला, घरला नाही जायचं का? हो तर ज्ञाना दादा, मला भूक पण लागलीये. बाबांनी भिक्षा आणली असेल, चला. चल रे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. हे घ्या. दमला असाल ना, पोटात 2 घोट गेले की बरं वाटेल. कावेरी पोरांना घ्यायला गेलीये. रांधायची सगळी तयारी केलीये मी. भिक्षेचं दिलं की मग लगेचच. पांडुरंग 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 पांडुरंग. आई, आम्ही आलो. भूक लागलीये. ज्ञाना, अरे असं ओले त्या कपड्याने का फिरतोस बाळा? अगं आई, काही नाही. आम्ही खेळत असताना ज्ञाना दादाचा पाय घसरला आणि एकदम नदीत पडला. अगं बाई, असं बेभान होऊन खेळायचं असतं का ज्ञाना? हा, आईच्या जीवाला घोर लागतो ना. जा बरं, आधी ते कपडे बदलून ये. जा. आई, जेवण खूप भूक लागलीये, दे ना खायला. बाबा, तुम्ही दमला असाल ना घरोघरी फिरून. आता मी तुम्हाला जेवायला वाढेल. माझ्या पोटात कावळे काव काव करतात. सोपान दादा, काय खायला?
अगं आपला खेळ अजून उरलाय ना, तुला हरवायचंय ना मला. पण नाना दादा, मी काही खाल्लंच नाही तर माझ्या अंगात शक्ती कुठून येणार आणि मी तुला कसं हरवणार? बघ बुवा, तोच तर खेळ आहे. अशी बस बघू. हा, तर तो खेळ आहे पोट गट्टून भरण्याचा. मी तुला शिकवणार होतो, मग तू मला हरवू शकली असतीस. आलीस तर शिकू शकशील. येणार आहेस का? हो तर निवृत्ती दादा, मीही येणार. हो, जाऊया. चला मग. रुक्मिणी, पाण्याच्या प्रतिबिंबातही स्वतःच मुख बघायची लाज वाटते. अधिपती म्हणून आणि आता पिता म्हणून स्वतःचं कर्तव्य पूर्ण नाहीच करू शकलो ग. लेकरांना अर्धी भाकरी सुद्धा भरवू शकत नाही मी. नाही, पण ही काय रीत झाली म्हणायची? मी काय म्हणते, आपलं वे घर हाय याची काही जाणीव हाय की नाही तुला? जाणीव हायच हो सासूबाई, जाणीव हायच. पण आता आकृतच तसं आलंय त्यांच्यावर. मग आपण जाऊन जाणार नाही तर कोण जाणार हो? जाई ना कोणी, वाईट टाकलंय त्यांना, त्यांचं ते पाहून घेतील. आणि तू मूक मदत करशील ग, पण त्यांच्या बानी आपल्याला बी वाईट टाकलं तर काय करशील? टाके नका वाळीत. मी आधी बघते कोण येते आपल्याला वाईट टाकायला ते. हो सासूबाई, अन्न दशा झाली हो रुक्मिणीच्या घराची. लेकरांची पोट पार खपाटीला लागली. ते काही ठाव नाही मला. भरल्या घराच्या सुनेनं असं दुसऱ्याच्या घराची वाट धरायची नसते. इतकी साधी गोष्ट कळ ना तुला? दुसऱ्याचं घर कधीपासून झालं ते? रुक्मिणी माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. पण आता लहान नाही ना राहिले तुम्ही. असं काय करता सासूबाई? अहो, लहानपणी दर दुसऱ्या दिवशी मी रुक्मिणीच्या घरी जेवले. चौथा उपाशी राहायची, पर मायला सांगून आधी मला खायला घालायची. तिच्या हातच्या खाल्ल्या अन्नाला जागायला नका का हो? तू काय अशी ऐकायची नाहीस. थांब, तुझ्या नवऱ्याला सांगते. सहदेवा, ए सहदेवा, अरे इकडे. हे बघ, तुझ्या बायकोने काय कौतिक लावलंय. माझी रुक्मिणी, माझी मैत्रिणी. आता एवढी शहाणी होती तुझी मैत्रिणी, तर नवऱ्याला कशाला परत आणलं? तू काय बोलणार आहेस का असं शुंभासारखं उभं राहणार आहेस? अगं माय, म्या काय बोलणार तिला? तू अरे वा सहदेवा, बायको पुढं तुझ्या तोंडातनं शब्द बी फुटना. माझंच मेलीचं चुकलं. हिच्यामुळे काही कमी जास्त झालं तर तुम्ही तुमचं निस्तरून घ्या. अगं माय, माझ्यामुळे तुम्हाला अगं तसं नव चालायचं. तू आम्हाला नको ना लावून घेऊस. हा? अगं तू जा, पोरांना खायला घेऊन जा. पोटात आग पडली असेल बिचाऱ्यांच्या. अगं आता बघत काय बसलीस, जा होय. माय आली तर ते बी घेऊन देणार नाही. हा? जाय, मी जातो वावराकडे. हा? जाय. मुक्ते, कसं छान वाटतंय ना इथे. पण नाना दादा, मला भूक लागली आहे. आहे ना. अगं
इथेच तर गंमत आहे. तू या घाटावर आधी आलीस ना? हो. ज्ञाना दादा गंमत. अगं इथेच तर आहे. तुला तुला पोट गट्टूम भरायचं आहे ना? दादा कुठे आहे गंमत? इथे तर काहीच नाहीये. मला तर दिसतीये. हा बघा किती छान वारा आहे. आपण वारा खायचा. हो हो वारा खायचा. या या बसा बसा, पंगत आहे आपली. आपले ऋषीमुनी हजारो वर्षांपासून असंच करत आलेत. मी तुझ्या एवढा आणि ज्ञानात तुझ्या एवढा असताना बाबांनी आम्हाला ही गंमत शिकवली होती. तयार आहात ना तुम्ही? मग असं ताट बसायचं. ताट बसा. वाऱ्याची दिशा कुठल्या दिशेने आहे? आपल्या दिशेने. बरोबर. आता मोठा आ करायचा. मी सांगतो तसा. आ. आणि मग असा वारा खायचा. आता जे मी केलं त्याला म्हणतात वायुभक्षण. काय म्हणतात? वायू भक्षण. हा. आता आपल्याला ज्ञानात आता वायुभक्षण करून दाखवणार. दादा, ज्ञाना दादा, आता मी करू? मी खाऊ? खाऊ देत ना. खा. आता मी. ज्ञाना दादा, हे बघ किती फरले ना पोट. निवृत्ती दादा, हे बघ ना किती गट्टूम भरलंय पोट. हो ग, गट्टूम भरलंय. निवृत्ती दादा, माझं पण भरलंय ना रे. हो हो, तुझं पण भरलंय. मुक्तापेक्षा जास्त भरलाय ना माझा? अजिबात नाही हो, माझं जास्त भरलंय. तुझा जास्त भरलाय का? आता तिकडचा सगळा वारा मी खाऊन टाकणार. नाही, मी खाणार. नाही, मी खाणार. मला खायचाय वारा. नाही, मला खायचा. मुक्ताई, मी खातोय ना वारा. पण मला खायचा ना वारा. अरे मी खातोय. नको दादा, मला खायचं. रुक्मिणी, ए मैतरणी, रुक्मिणी, हे घे, भाकर चटणी आणली आहे, खाऊन घ्या. खरं म्हणजे मुक्ता ज्ञानाच्या आवडीचे मांडेच राहणार होते, पर जाऊ दे. धर. पोरांच्या मुखी 2 घास जाऊ दे बाई. धर. काय ग, रागवलीस वय माझ्यावर? अगं शिळी नाही आहे भाकर, पाटच जास्त रांधून ठेवली होती. हे धर. नाही तर नकोस. काय करते म्या, लेकरं येईपर्यंत गरम गरम तव्यावरून रांधून आणते. अशी वाऱ्याच्या वेगानं गेले ना आले बघ. हा, कावेरी, अन्नपूर्णा म्हणून दारी आलीयस. करतेस म्हणून किती सांगायचं ग तुला. झालं, केलं ना परक.
हे समजा का मी तुमच्यासाठी नाही करत आहे, माझ्या चारी सोन्यासारख्या लेकरांसाठी करते. पण काय ग, माझा बी अधिकार आहे ना त्यांच्यावर, हाय ना? माझ्यापेक्षाही जास्त. आई बाप म्हणून आम्ही एक घासही त्यांना देऊ शकलो नाही. आता आलीयस तर एक काम करशील, तुझ्याच हाताने भरव त्यांना. कावेरी, येतेस ना ग? आलीच. कावेरी मावशीनं भाकऱ्या आणल्या तुमच्यासाठी, खाऊन घ्या बरं. चला सुरुवात करा बरं. तुम्ही जेवलात? जेवलो आम्ही, तुम्ही सुरुवात करा. आम्हीही जेवलो. तुम्ही कुठे? आज आम्हाला तिने जीव घातलं. कुणी? इंद्रायणीनं. इंद्रायणीनं? हो मावशी, इंद्रायणीनं. असा चविष्ट वारा खाऊ घातला ना तिने, अगदी तू आणि कावेरी मावशी खाऊ घालते ना तसं. हो आई, निवृत्ती दादा आणि ज्ञाना दादाने शिकवलं आणि आम्ही अगदी पोट गट्टू मोरेपर्यंत वारा घालला. बघू बरं. इथे तर कोपऱ्यात जागा आहे, ती भरायला नको का? हा, बस बरं, जेव. आई, पुन्हा एकदा विचारतो, तुम्ही जेवलात? तू आणि बाबा? जेवलो आम्ही. जेवा बरं. आई बाबांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा, कारण ते सदैव आपलं उत्तम चिंततात. असं तुम्हीच तर आम्हाला शिकवलंय. पण तरी एक सांगू, आमच्या बरोबर अर्धा घास खाल? बाबा, बर या. मुक्ते, तुम्ही वारा खाल्लात की फार मोठी योगक्रिया आहे. वायुभक्षण म्हणतात त्याला. मोठमोठ्या योग्यांना नाही जमत. तुम्हाला कसं काय जमलं? निवृत्ती दादानं शिकवलं आणि आता त्याला हे जमलं म्हणजे तो योगीच असेल. आणि तो योगी तर मी योगी, म्हणून जमलं असेल मला. बहीण आहे ना मी त्याची. होणार आहे निवृत्ती दादा. उठते पुरे, आता भूक लागली आहे ना, जेवा. मावशी, तू कशाला ग त्रास घेतलास? घ्या, जशी माय तसा लेख, तरास म्हण.
मावशी बी मायच असते ना. तुम्हा लेकरांच्या पोटी 2 घास गेलेले बरं वाटलं बघ. याची सर जगात कशाला नाही आहे ज्ञाना. हे घे मावशी, तू पण खा. आम्हाला पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघायचंय. आणि ग माझी बाय.